फलंदाज विकास आणि फलंदाजी मार्कवरती आहे प्रवीण जाधव आणि प्रथमेश. प्रवीण आणि प्रथमेशची जोडी मैदानात आहे. स्ट्राईकला आहे तो म्हणजे चला सामना चालू होतोय. हॅलो स्ट्राईकला आहे प्रवीण आणि नॉन स्ट्राईकला आहे प्रथमेश. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करण्यासाठी आहे विकास. पाहूया विकास याच्या पहिल्या चेंडूचा कशा प्रकारे सामना करतोय प्रवीण. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळण्यासाठी होते प्रवीण. सुरेख चेंडू होता. लेग कट प्रकारचा इनकट प्रकारचा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. पंच कळवतात लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते. संघाचं खातं उघडते. संघाच्या खात्यामध्ये एक धाव जमा होते. एका धावेने संघ पुढे सरकतोय. हळूहळू मळण संघ कशा प्रकारे नक्कीच या ठिकाणी कमबॅक करतोय पाहूया. नक्कीच मित्रांनो इथं संघर्ष करावा लागणार. छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसात उभं राहण्याचं सामर्थ्य देते. संघर्ष करावा लागणार. संघर्ष कुणी केला होता? संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. कशासाठी केला होता? तर अवघ स्वराज्य उभं व्हावं, रयतेचं स्वराज्य उभं व्हावं याच्यासाठी केला होता. एक धाव पळून पूर्ण केले. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव मिळते म्हणजेच 2 धावा या दरम्यान मित्रांनो धाव फलकावरती लागतायत. आयोजित चषक रुग्णसेवक चषक मित्रांनो याची देही याची डोळी स्पर्धा आपण पाहतोय. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू स्ट्राईकला आहे प्रवीण. सुरेख चेंडू आणि बॅटचा पुरेसा संपर्क नाही परंतु मित्रांनो क्षेत्ररक्षण सुरेख होतंय. एक धाव पळून पूर्ण करता. एकेरी दुहेरी धाव संख्येनं सामना मित्रांनो पुढे सरकतोय. नक्कीच काय घडणार काय बिघडणार पाहूया. या माध्यमातून कोण करतोय वार, कोण करणार पलटवार. वार करण्यासाठी सज्ज आहे मळण संघ तर पलटवार करण्यासाठी सज्ज आहे भातगाव संघ. दरम्यान पुढचा चेंडू विकास याचा सुरेख चेंडू खोदून काढतोय. चेंडू सीमारेषा पार जातो का पाहूया आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं भातगाव संघाकडून. 2 धावा पळून पूर्ण करतील. 2 धावांनी संघ पुढे सरकला. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात पहा. सुरेख एफर्ट लावतोय भातगाव संघ. भातगाव संघाला माहिती आहे इथं जर आम्ही जिंकू शकलो तर पुढील सामन्यामध्ये आम्हाला प्रवेश मिळणार. संघर्ष करावा लागणार. दर्जेदार क्षेत्ररक्षण करावं लागणार. दर्जेदार गोलंदाजी करावी लागणार. समोर संघ खेळतोय फलंदाजी मार्कवरती आता मत आहे प्रथमेश. सुरेख चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस प्रकारचा होता. एक धाव पळून पूर्ण केले. एका धावेने संघ पुढे सरकला. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती. धाव फलक पुढे सरकते. संघाची धाव संख्या 6. मुसलोंडी गावातील संघांना विनंती करतोय त्यांनी कृपया मुख्य मंचावर यायचंय. त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. धन्यवाद दादा. नक्कीच सुरेख फलंदाजी पाहायला मिळते मळण संघा. पहिलं षटक कुठे शांततेत खेळताना दिसत आहेत मळण संघाचे दोन्ही फलंदाज प्रवीण जाधव आणि प्रथमेश परंतु काबिलियत दोघांमध्ये आहे. दरम्यान पुढचा चेंडू विकास याचा सुरेख चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही परंतु चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव पळून पूर्ण करतील. एका धावेने संघ पुढे सरकला. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती. धाव फलक पुढे सरकतय. संघाची धाव संख्या 7. पहिलं षटक संपतंय. थांबतोय. डीजे कडे वळतोय. ऐकूया एक सुमधुर संगीत. कमांड डीजे. यांचा सन्मान श्री मनोज डापले साहेब, संदीप खैर साहेब आणि अविनाश माटल साहेब तसेच प्रदीप खेतले साहेब या सर्वांना मी विनंती करतोय की या सरांनी आपल्याला भरघोस असं सहकार्य केलेलं आहे. त्या सरांचा सत्कार आपल्या वैद्यकीय टीम मार्फत आपण करायचा आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सज्ज होतोय. वैयक्तिक पहिला संघाच्या दुसरं षटक हाताळणे रोहित. सुरेख चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय सीमेच्या दिशेने. एक धाव पळून पूर्ण डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव पळून पूर्ण का. दुसरं षटक फलका मित्रांनो धाव फलकावरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना प्रवीण आणि प्रथमेशची जोडी मैदानात आहे. फटकेबाजी करावी लागणार. मोठी धाव संख्या उभी करावी लागणार. 40 पेक्षा जास्त जर धावा झाल्या तर इतर या सामन्यामध्ये रंगत. सुरेख चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. काय गोलंदाजी करतोय पहा. जरा लक्ष द्यायचं. पाण्याची आवश्यकता असेल तर मित्रांनो पाण्याची आवश्यकता असेल रुग्णसेवकचे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी पाणी घेऊन जायचंय. रुग्णसेवक पाण्याची आवश्यकता आहे का दादा? धन्यवाद. थँक्यू. नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते रोहितच्या माध्यमातून. संघाची धाव संख्या कायम आहे. थंड होते. संघाची धाव संख्या आहे 8. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना रोहित गोलंदाजी मार्कवरती आहे. तसे प्रवीण जाधव आणि प्रथमेशाची जोडी मैदान. प्रथमेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय पाहूया. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. दोन्ही संघांच्या माध्यमातून सुरेख फलंदाजी होऊ शकते. गोलंदाजी होऊ शकते. दरम्यान पुढचा चेंडू रोहित याचा. प्रथमेश
सुरेख चेंडू पहा मित्रांनो, रोहित पुन्हा एकदा बीट करून सोडतोय. प्रथमेश याला काय गोलंदाजी पाहायला मिळते, अडचणीत आणतोय तो म्हणजे मळण संघाला. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना भातगाव संघाकडून गोलंदाजीसाठी आलेला रोहित काय गोलंदाजी करतोय. वा भाई वा, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते रोहित याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होतोय रोहित गोलंदाजी मार्क वरती. कशा प्रकारे पुढचा चेंडू हाताळणार पाहूया. सुरेख चेंडू, चेंडू हवेत आहे, चेंडू पार येतो का, चेंडू जातो मिड लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या मधून सीमा पार चौकार. काय फटका पाहिला, सुरेख फटका सजवला होता. लॉंग ऑन आणि लॉग ऑफच्या मधून चेंडू दन 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 करत सीमा पार गेला. 4 धावांनी कमबॅक करून दिले मळण संघाला. आता मात्र प्रथमेश ऑन फायर आहे. या चेंडूवरती इरादे स्पष्ट करतोय. आग उगलने वाली बल्लेबाजी बीच मैदान में चालू आहे. पहा मित्रांनो, प्रथमेश पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. रोहित पहा प्रेशर काय असतं. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पंच आपल्याला कळवतायत की हा खराब चेंडू, अवांतर चेंडू. अवांतर चेंडूने 1 धाव मिळते. एका धावेने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवरती. नक्कीच मित्रांनो पहा काय घडतंय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर थोडंसं प्रेशर आलं रोहित वरती आणि त्यानंतरचा चेंडू, सुरेख चेंडू, कमबॅक केले. कभी तेरी कभी मेरी असा सामना मित्रांनो इथं पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मित्रांनो चौकार लगावला, तदनंतर एक चेंडू अवांतर फेकला, तदनंतर सुरेख चेंडू निर्धाव फेकला. म्हणजे कमबॅक केलंय रोहित यानं. फलंदाजी मार्क होती प्रथमेश आहे. संघाची धावसंख्या आहे 13. पुढचा चेंडू रोहित याचा. या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असावेत. सुरेख चेंडू, चेंडू हवे, झेल किकची संधी असणार. झेल होतो का पाहूया आणि झेल बाद. प्रथमेश बॅक टू दी पॅव्हिलियन. पहा मित्रांनो इथं काय घडलं. प्रथमेश डगआउट मध्ये आला, त्याची जागा घेण्यासाठी जातोय आकाश. आकाश कशा प्रकारे फलंदाजी करणार पाहूया. कारण मळण संघ याच्यामध्ये नक्की क्षमता आहे, फलंदाजीमध्ये क्षमता आहे, ताकद आहे आणि नक्कीच या ताकदीचा वापर करून मित्रांनो मोठमोठी फटकेबाजी करावी लागणार. नदीमध्ये पाणी नसेल तर नदी बेकार आहे आणि क्रिकेटमध्ये षटकार चौकार नसतील तर क्रिकेट बेकार आहे मित्रांनो. नक्कीच काय घडणार, काय बिघडणार पाहूया. फलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा जातोय तोच आकाश आणि प्रवीण जाधव याची जोडी मैदानात आहे. स्ट्राइकला आहे प्रवीण, नॉन स्ट्राइकला आकाश आणि नक्कीच अजूनही दोन षटक मित्रांनो शिल्लक आहेत आणि या 2 षटकांमध्ये कशा प्रकारे फटकेबाजी होते पाहणं गरजेचं ठरणार. सुरेख चेंडू, चेंडू झेल होतो का प्रवीण आणि झेल बा. डगआउट मध्ये जातोय प्रवीण. कमॉन डीजे. याच्या पुढे होणारा सामना रॉयल 11 आवरे विरुद्ध UK वॉरियर्स अंजलवेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी इथे लवकरात लवकर यायचं आहे. माध्यमातून आणि आपल्याला पाहायला मिळतोय चालू असलेला सामना, प्रगतीपथावरती असलेला सामना तो आहे म्हणजे मळण विरुद्ध भातगाव असा सामना मित्रांनो खेळताना दिसतोय. टॉस झाला आणि टॉसचं मित्रांनो भातगाव संघानं जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर आपला निर्णय योग्य रीतीने हाताळताना दिसतोय. नक्कीच चांगलं नियोजन पाहायला मिळतंय. नक्कीच चांगली बांधणी आहे भातगाव संघाची. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाजी मार्गावरती मुकेश आहे. एक डावखुरा गोलंदाज मुकेश कशा प्रकारे गोलंदाजी करतो पाहूया. दरम्यान सुरेख चेंडू असावा, खराब चेंडू. पंच पुन्हा एकदा आपल्याकडे वळतात. अवांतर चेंडूने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना मित्रांनो संघाची धावसंख्या 14. दरम्यान पुढचा चेंडू मुकेश याचा.
सुरेख चेंडू आहे, निर्धाव चेंडू असणार, यात कोणती शंका नाही. आता मात्र मळण संघ कुठेतरी अडचणीत येतोय का? संघर्ष करावा लागणार, फटकेबाजी करावी लागणार. 40 पेक्षा जास्त धावा जर इथं आल्या तर सामन्यामध्ये मित्रांनो रंगत येणार, यात कोणती शंका नाही. परंतु मळण संघाला मोठी फटकेबाजी करावी लागणार, यात कोणती शंका नाही. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, स्लो डिलिव्हरी मुकेशाच्या माध्यमातून एक धाव तर पळून पूर्ण करतायत. स्ट्राईकला जातोय तो म्हणजे फलंदाज मळण संघाकडून आकाश. आकाश यानं जबाबदारी घेणं गरजेचं आहे, मोठी फटकेबाजी करावी लागणार. या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असावेत. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंमध्ये जर का 2 मोठे फटके आले तर हे 2 मोठे फटके मित्रांनो निर्णायक ठरू शकतात. दरम्यान पुढचा चेंडू मुकेशाचा, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, न समजलेला चेंडू. चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय, आकाशच्या बॅटला चेंडू स्पर्श करत नाही, सरळ चेंडू निर्धाव जातोय पांड्या याच्या हातामध्ये. आणि नक्कीच मित्रांनो काय घडतंय पहा, कुठेतरी बॅकफुटला जातोय की काय मळण संघ. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतोय मुकेश गोलंदाजी मार्कवरती. सुरेख फटका, सुरेख फटका, चेंडू पार जाणार का? चेंडू सीमा पार, चौकार. या ठिकाणी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. या षटकारानं सुरेख कमबॅक करून दिलाय. अजून एक चेंडू शिल्लक असावा आणि या एका चेंडूचा जर मित्रांनो समाचार घेतला तर मळण संघ आणि भातगाव संघामध्ये हा सामना मित्रांनो रंगतदार पाहायला मिळणार, यात कोणती शंका नाही. नक्कीच मोठी स्पर्धा आहे, मोठी पर्व आहे. ग्वागर तालुक्यातील ग्वागर विधानसभा क्षेत्रातील ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेदरम्यान मित्रांनो भातगाव विरुद्ध मळण असा सामना मित्रांनो खेळताना दिसतोय. सुरेख चेंडू, चेंडू हवे, चेंडू पार जाणार का? मी म्हटलं होतं 2 चेंडू निर्णायक असतील आणि चेंडू जातोय पार. अगर मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. षटक संपतय. या षटकानंतर मित्रांनो संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावसंख्या. इथं थांबतो. यू गए यू आए तब तक सुनेंगे एक सुमधुर संगीत कमांडीचे. मंचाजवळ यायचं आहे, पुढचा सामना तुमचा आहे, आम्हाला टॉस उडवून घ्यायचा आहे. अंजनवेल नक्कीच मित्रांनो आवर्जून सांगू इच्छितो, ग्वागर तालुक्याचा वंडरबॉय म्हणून ज्याच्याकडे आवर्जून पाहिलं जातं तोच प्रथमेश वेदरे. छोट्या या नावानं प्रसिद्ध असलेला ग्वागर तालुक्याचा वंडरबॉय प्रथमेश वेदरे आणि TWK संघाचा मित्रांनो कर्णधार. आणि यांची आज आपल्याला खेळी पाहायला मिळणार. म्हणजे चंद्रकांत कांबळे एका बाजूला असेल, म्हणजे छोट्या एका बाजूला असेल. मोठी फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळणार, यात कोणती शंका नाही. अंतिम षटक असेल. चला सामना त्वरित चालू करा मित्रांनो. TWK संघ आहे आणि TWK संघातून मित्रांनो एक मोठी नावं आज या ठिकाणी खेळताना व्यावसायिक संघ आहे आणि एका बाजूला चंद्रकांत कांबळे चंदू या नावाने मित्रांनो प्रसिद्ध असलेला चंदू कांबळे असेल, तर TWK कर्णधार व्यावसायिक संघ आहे मित्रांनो ग्वागर तालुक्यातील, ज्यांनी मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. नक्कीच पालघर मधील खेळाडूंना ज्या संघातून स्थान मिळालं असा TWK संघाचा कर्णधार या ठिकाणी प्रथमेश वेदरे उर्फ छोट्या उपस्थित आपलं सुद्धा स्पर्धेमध्ये आम्ही आभार व्यक्त करतो. दरम्यान मैदानाच्या दिशेनं वळणार अंतिम शेवटचं षटक घेऊन येतोय पांड्या. सुरेख चेंडू, चेंडू मित्रांनो येतोय सीमारेषा दिशेने, दन 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 करत चेंडू खोदून काढतोय. एक धावतळ पळून पूर्ण केले, दुसऱ्या धावेची आवश्यकता नाही आणि एका धावेवरती समाधान मानतायत. नक्कीच लॉंग ऑफच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करण्यात आलंय आणि एक धाव पळून पूर्ण केले. एका धावेने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवरती. अंतिम षटक आहे पांड्या याचं. या षटकामध्ये 2 मोठे फटके येणं आवश्यक. जर का 2 मोठे फटके आले तर 40 पर्यंत आपण मजल मारू शकता आणि या दरम्यान मित्रांनो भातगावला तुम्ही कडवी झुंज पाहायला देऊ शकता. मळण संघामध्ये काबिलता आहे, गुणवत्ता आहे, संघर्ष करण्याची ताकद मळण संघामध्ये सुद्धा आहे. सुरेख चेंडू, चेंडू हवेत आहे, झेल होतो का बाय? चेंडू सीमारेच्या दिशेनं तर येतोय परंतु क्षेत्रज्ञ सुद्धा तेवढं तगडं होत आहे आणि या ठिकाणी लॉंग ऑफ आणि मिड विकेटच्या मध्ये मित्रांनो झेल टिपला जातोय. बॅक टू दी पॅव्हिलियन होतोय तो फलंदाज आकाश. कमान डीजे. डीजे कंटिन्यू.
चला पुन्हा एकदा वळूया. बॅक टू दी पॅव्हिलियन झाला आकाश आणि त्याची जागा घेण्यासाठी गेलाय प्रणय. प्रणयला आपल्या नावाप्रमाणे फलंदाजी करावी लागणार आहे. पांड्या गोलंदाज सुरेख चेंडू. पहा मित्रांनो काय गोलंदाजी पाहायला मिळते. खेळपट्टीवरती पांड्या ऑन फायर आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. काय पाहायला मिळते पहा, सुरेख गोलंदाजी कमबॅक करून देतोय आकाश बाजाला. सुरेख फलंदाजी केली होती आकाशाने. दरम्यान पुढचा चेंडू प्रवीण याच्यासाठी. सुरेख चेंडू आणि सरळ त्रिफळा उद्ध्वस्त करतोय मित्रांनो. काय गोलंदाजी नक्कीच कमांड. त्याची जागा घेण्यासाठी जातोय आमिर. मॅन फ्रॉम मळणचा हा मित्रांनो डावखुरा फलंदाज गोलंदाज आहे. आमिर मध्ये काबिलियत आहे, ताकद आहे. आमिर मध्ये गुणवत्ता आहे. फटकेबाजी करू शकतो आमिर, परंतु पाहणं गरजेचं ठरणार तेवढ्या ताकदीचा मित्रांनो गोलंदाज आहे पांड्या. मित्रांनो वय वर्ष 35 पेक्षा जास्त असलेला हा गोलंदाज फलंदाज पांड्या या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसतोय मित्रांनो. सुरेख गोलंदाज कित्येक वर्ष भातगाव संघाकडून शिवशक्ती तिसंग या संघाकडून खेळताना दिसतोय आणि आज तोच पांड्या गोलंदाजी मार्क. दिलीप उर्फ पांड्या या नावानं प्रसिद्ध असलेला पांड्या गोलंदाजी मार्क होती. या षटकातील अजूनही शिल्लक असावे चेंडू 2. या 2 चेंडूमध्ये जर एक मोठा फटका आला तर सामन्यासाठी दिशादर्शक ठरवू शकतो. सुरेख चेंडू बॅटकटच्या स्वरूपात असावा की न, परंतु रनआउटच्या स्वरूपात आमिर बाद होऊन बाहेर येणार यात कोणती शंका नाही. पहा मित्रांनो सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळतंय. सकाळचा सामना झाला भातगाव विरुद्ध तवसाळ असा सामना झाला. 55 धावा उभ्या केल्या होत्या तवसाळ संघानं आणि भातगाव संघानं धावांचा पाठलाग करत असताना भातगाव संघ त्या ठिकाणी विजयी ठरला. परंतु त्यानंतर मित्रांनो जे सामने झाले त्या सामन्यामध्ये 40 पेक्षा जास्त धावसंख्या पाहायला मिळाली नाही. तदनंतर मित्रांनो मसलुंडे आणि मासू असा एक सामना झाला आणि त्या सामन्यादरम्यान मित्रांनो आपल्याला काय पाहायला मिळालं तर मासू संघानं 67 धावा उभा केल्या आणि 68 धावांचं आव्हान मुस्लिंडी संघासमोर ठेवलं होतं. परंतु प्रत्युत्तरादाखल मुस्लिंडी संघ हा बॅकफुटला गेला आणि मासू संघ मित्रांनो त्या ठिकाणी विजयी ठरला. म्हणजेच मित्रांनो काय पाहायला मिळते पहा, लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळणार का पाहणं गरजेचं ठरणार. दरम्यान संघर्ष करावा लागतोय, संघर्ष करावा लागणार. दरम्यान पुढचा चेंडू असावा. सुरेख चेंडू. एक धाव तर पण पुन्हा दुसरी धाव घेतात का? दुसऱ्या धावीची आवश्यकता आहे. 2 धाव पण पुन्हा चेंडू फेकी मात्र सुरेख होते आणि बाद. धन्यवाद सतीश दादा. आणि आता झालेल्या नाणेफेकीत रॉयल आवरे 11 या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. तरी दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तसेच वैद्यकीय सेवेला आणि या वैद्यकीय टीमला वेळोवेळी मदत करणारे आपले रुग्णसेवक समाजसेवक महेशदादा आंबेकर यांना मी मंचावर विनंती करतोय की त्यांनी मंचावर उपस्थित राहायचंय. धन्यवाद. नक्कीच पहा मित्रांनो पांड्यासाठी आपल्या डगआउटमधून टाळ्या झाल्या पाहिजे. एक षटक हातळलं, 2 धावा दिल्या, 2 गडी तंबूच्या दिशेने धाडले. म्हणजेच मित्रांनो सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली पांड्याकडून. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 26 धावांची आवश्यकता असेल भातगाव संघाला. परंतु मित्रांनो क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चितचा खेळ मानला जातो आणि या खेळामध्ये कोणताही निर्णय कोणत्याही वेळी लागू शकतो. सकाळच्या सत्रापासून मी बघतोय मोठी फटकेबाजी करण्याचा प्रत्येक फलंदाज जातो खेळपट्टीवरती मोठी फटकेबाजी करू इच्छितो, परंतु एकेरी दुहेरीवरती जर भर दिला तर मित्रांनो 24 चेंडूमध्ये 40 पेक्षा जास्त धावसंख्या उभी करू शकतो. परंतु मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न असतो आणि कुठेतरी चेंडू डॉट जातो आणि त्याचा फटका आपल्या संघाला मिळतो. म्हणजेच कमबॅक करण्याची ताकद मित्रांनो कुठूनच उभी करण्याची ताकद कमबॅक करू शकतो, परंतु आपण कुठेतरी आपल्यामध्ये ते गुण आपण दाखवत नाही आणि बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न करतो. आणि हाच प्रयत्न मळण संघाकडून झाला. मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नव्हता. चेंडू एक चेंडू निर्धाव जात होता आणि आता मध्ये 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. ही स्पर्धा DBN YouTube लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जात आहे. आपलं सुद्धा दादा धन्यवाद. आणि धन्यवाद दादा. तसेच संजय दादा धनवडे वेळम या मान्यवरांना मी विनंती करतोय त्यांनी मुख्य मंचावर उपस्थित राहायचंय. तसेच आपले समाजसेवक महेशदादा आंबेकर यांचा सत्कार मी आमच्या वैद्यकीय टीमला विनंती करतोय त्यांना सन्मानित करायचंय. धन्यवाद दादा. धन्यवाद सर. नक्कीच
पुन्हा एकदा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल सलामी की जोडी मैदानात जाते सागर आणि रोहित याची जोडी मैदानात आहे मित्रांनो. नक्कीच जिंकण्यासाठी 26 धावांचं आव्हान आहे. एका बाजूला भातगाव तर दुसऱ्या बाजूला मळण असा सामना रंगताना दिसतोय. नक्कीच कोण करणार वार तर मित्रांनो केला आहे, परंतु पलटवार या ठिकाणी भातगाव संघ कशा प्रकारे करतो पाहूया. डाव खेळलाय पण या डावाला पलटवार कसा करणार, या डावात पडाव कोण करणार पाहणं गरजेचं ठरणार. कुणाचा पडाव होतो आणि हा कोण डाव जिंकतो पाहूया. चला सामना त्वरित चालू करा मित्रांनो. काय घडणार काय बिघडणार समालोचन कक्षाच्या माध्यमातून मी सतीश रांगळे आपल्या समोर YouTube लाईव्हच्या माध्यमातून आमचा आवाज पोहोचवतोय. दरम्यान पाहूया डीजीच्या माध्यमातून सुद्धा सुरेख गाणी वाजवली जात आहेत. दरम्यान सामना चला त्वरित चालू करा. पंचांना विनंती असेल, खेळाडूंना विनंती असेल, ही स्पर्धा योग्य वेळेत कोणत्याही अडचणींना सामना न देता योग्य वेळेत पार पडणं खूप गरजेचं आहे. दरम्यान चालू असलेली स्पर्धा मित्रांनो आहे ही संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम रुग्णसेवक चषक अशी स्पर्धा आहे आणि रुग्णसेवक चषक चला सामना चालू करा. धन्यवाद. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं मित्रांनो पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मळण संघाकडून अविनाश. पाहूया अविनाश मळण संघाचा भातगाव संघाचा कशा प्रकारे नाश करतो का पाहूया. अविनाश नावामध्ये आहे. दरम्यान पुढचा चेंडू म्हणजे पहिला चेंडू सुरेख चेंडू. सागर याला चेंडू समजला नाही, चेंडू दीर्घावत जातो. पहिला चेंडू तर सुरेख फेकलाय. जरी मित्रांनो लो स्कोरिंग मॅच असली तरी सुद्धा मळण संघाचा विचार केला तर मळण संघामध्ये काबिलियत ताकद संघर्ष करण्याची ताकद आहे आणि या जोरावरती मळण संघ कमबॅक करू शकतो. दरम्यान पहिला चेंडू सुरेख हाताळलाय. दरम्यान दुसरा चेंडू कशा प्रकारे हाताळतो पाहूया. पुढचा चेंडू सुरेख चेंडू दुसराही मित्रांनो ऑफस्टिक वरती गोलंदाजी करतोय, मेरिट वरती गोलंदाजी करतोय. या ठिकाणी सागरला मित्रांनो सूर गवसत नाहीये. नक्कीच मित्रांनो पहा काय घडणार आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाजी मार्क वरती अविनाश. पहिले दोन चेंडू सुरेख फेकलेत परंतु मित्रांनो तिसरा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय पाहूया. सुरेख चेंडू हवे झेलची संधी आहे का आणि पहिला धक्का, पहिला गडी बाद डगआउटच्या दिशेने जातोय भातगाव संघाचा सागर. दोन शब्द या कार्यक्रमाला मार्गदर्शन करायचे. धन्यवाद दादा. नक्कीच हॅलो. खरोखर छान स्पर्धा, छान आयोजन नियोजन. खरोखरच या वैद्यकीय टीम या टीमला खरोखर आभार मानावे तेवढे कमी आहेत. अशी स्पर्धा उंच उंच जाऊ दे ह्याच माझ्याकडून शुभेच्छा आहे. सर्व खेळाडूंना आणि सर्व टीम्सना माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. गो टू सतीश. धन्यवाद संजय धनावडे सर. एकाच गावातून आम्ही दोघं जण बिलॉंग करतो. चला टाळ्या. सर आवाज नाही येते सर. सामना ओके चालेल. चला संजय धनावडे आणि मी एकाच गावातून बिलॉंग करतो. आम्ही दोघंही वेळमगावचे सुपुत्र आहोत आणि नक्कीच थोड्या वेळात माझ्यासोबत जोडले जातील संजय धनावडे. दरम्यान पाहूया सामन्याच्या दिशेने वळूया. या सामन्यासाठी पंच म्हणून सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. दरम्यान पुढचा चेंडू असेल अविनाश याचा पांडे याच्या सुरेख चेंडू पहा मित्रांनो. एक धाव तर पळून पूर्ण करतील. मेरिट वरती गोलंदाजी कशा प्रकारे केली जाते अविनाश दाखवून देतोय. कमबॅक करावं लागणार. जरी लो स्कोरिंग मॅच असली तरी सुद्धा मित्रांनो मी कमबॅक करून देऊ शकतो, मी ताकद लावू शकतो, मी संघर्ष करू शकतो आणि संघर्ष करताना दिसतोय मळण संघ. मित्रांनो 26 धावा झाल्या. जिंकण्यासाठी 27 धावांची माफ करा 25 धावा झाल्या. 26 धावांची आवश्यकता आहे आणि 26 धावा जिंकण्यासाठी असताना अविनाश काय गोलंदाजी करतोय पहा मित्र. कभी खुशी कभी गम वाला मुकाबला बीच मैदान में जारी. मित्रांनो चेंडू हवेत आहे परंतु नोमॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडतोय. एक धाव तर पळून पूर्ण करतील. एका धावेने संघ पुढे सरकला. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 2 या धाव संख्येवरती. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असा. पंच कळवतं की एक चेंडू शिल्लक आहे आणि या चेंडूचा सामना दिलीप उर्फ पांड्या कशा प्रकारे करतोय पाहणं गरजेचं ठरणार आहे मित्रांनो. पाहूया पुन्हा एकदा अविनाश टू पांड्या, पांड्या टू अविनाश असा सामना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू असेल अविनाश याचा. सुरेख चेंडू. मी म्हटलं होतं चेंडू गोइंग गोइंग गॉन सीमारेखा पार.
धन्यवाद डीजे. सुरेख गाणी वाजवली जात आहेत मित्रांनो. कृपया लक्ष द्या. या ठिकाणी खेळण्यासाठी जे खेळाडू आले त्यांना एक नम्रतेची विनंती आहे. नेटमध्ये जर कोण खेळत असेल तर कृपया आपणास दंडित केलं जाईल. लक्षात द्या, पनिशमेंट असेल. नेटमध्ये कुणी खेळू नका. दरम्यान पुढचा चेंडू अमीर वैयक्तिक गोलंदाजी मार्ग होती. पहिलं षटक सुरेख चेंडू मित्रांनो. पहा, चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही मित्रांनो. फिरकी गोलंदाज आहे मळणगावचा अमीर सोलकर. अमीर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पाय. पहिला चेंडू तर सुरेख हाताळलाय. एक षटकार लगावून पांड्या यांना आपले इरादे स्पष्ट केलेत. मुकेश अजूनही डगआउट मध्ये आहे, परंतु भातगाव संघ सुद्धा तेवढाच ताकदीचा आहे. नवीन नवीन मोठमोठी नावं मित्रांनो भातगाव संघामध्ये आहेत. दरम्यान अमीर याचा पुढचा चेंडू असेल. फलंदाजी मार्कवरती आहे दोनचे रोहित. सुरेख चेंडू. एक धाव तर पळून पूर्ण करावी लागणार आणि क्षेत्ररक्षण सुरेख होतं. एक धाव पळून पूर्ण करतेत. नक्कीच भातगाव संघ हा विचार करणार की पांड्या जेवढा स्ट्राईकला असेल तेवढं खूप महत्त्वाचं असेल भातगाव संघासाठी. मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. जर क्रिकेटचा विचार केला तर मित्रांनो क्रिकेट कधीही रंग बदलू शकतो. ज्या प्रकारे सरडा रंग बदलतो त्या प्रकारे क्रिकेट सुद्धा रंग बदलू शकतो. क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. सुरेख चेंडू. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला. एक धाव तर पळून पूर्ण करतील. सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा या चेंडू वरती होतंय. म्हणजे ज्या प्रकारे मळण संघ फलंदाजी करत होता त्याच प्रकारे मित्रांनो भातगाव संघ सुद्धा फलंदाजी करतोय आणि नक्कीच एकेरी दुहेरी धावसंख्येनं चांगल्या चेंडूचा मित्रांनो चांगल्या चेंडूला मित्रांनो सुरेख फटके लगावतोय आणि खराब चेंडूचा समाचार घेतोय. म्हणजे चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार असं गणित मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि माझ्यासोबत या ठिकाणी थोड्याच वेळात संजय धनावडे यांचा आवाज सुद्धा ऐकायला मिळेल. दरम्यान पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेनं वळणार आहोत. काय घडणार, काय बिघडणार. संघर्ष करतोय मळण संघ, संघर्ष करतोय, झगडतोय. भातगाव संघ संघर्ष करतोय. पुढचा चेंडू सुरेख चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळतंय मित्रांनो. पहा काय गोलंदाजी अमीर याच्या माध्यमातून. ज्या प्रकारे भातगाव संघानं गोलंदाजी केली त्याच प्रकारे गोलंदाजी करताना दिसतंय तोच मळण संघ. अमीर सुरेख गोलंदाजी करतोय. नक्कीच सुरेख फलंदाजी पाहायला मिळत होती पांड्याकडून, पण पांड्या स्ट्राईक वरती असणं भातगाव संघासाठी पोषक असणार आहे. दरम्यान पुढचा चेंडू रोहित याच्यासाठी अमीर याचा. सुरेख चेंडू. चेंडू जातोय मित्रांनो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या आहे 10. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. नक्कीच मित्रांनो घमासान संघर्ष. दुपारचं मित्रांनो सत्र चालू आहे. कडाक्याचं ऊन आहे. सूर्यदेव प्रखर आपलं तेज या ठिकाणी ओसंडून वाहताना दिसतोय आणि खेळपट्टी गरम झालेली असताना इथला माहोल सुद्धा वातावरण सुद्धा गरम होतंय. पाहूया हा सामना कशा प्रकारे होतोय. नक्कीच वातावरण दंग करून सोडणारा सामना होतोय का, रोमांचक होतोय का पाहूया. सुरेख चेंडू आणि त्रिफळा उद्ध्वस्त डगआउट मध्ये येतोय तो फलंदाज रोहित. बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. डीजे वाले दादांकडून सुद्धा सुरेख गाणी वाजव. दादा सात समुंदर हिंदीमधील डीजेची गाणी, एकविरेची गाणी अशी जर गाणी वाजली अजून आपण या ठिकाणी माहोल उभा करू शकतो, वातावरण निर्मिती करू शकतो आणि आपल्या माध्यमातून नक्कीच ती गाणी वाजवली जातील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. नक्कीच मित्रांनो वाजवणार कोणती शंका. वाजणार डीजे तर वाजणार आणि या ठिकाणी या सामन्यात कोणचं नाणं खाणार ते पाहणं गरजेचं ठरणार. मित्रांनो पहा काय घडतं या सामन्यादरम्यान. एका बाजूला मित्रांनो आहे मळण, दुसऱ्या बाजूला भातगाव आणि भातगाव आणि मळण असा चुरशीचा सामना इथं पाहताना दिसतोय, खेळताना दिसतोय. म्हणजेच काय घडतंय मित्रांनो, डाव खेळला होता मळण संघानं आणि हा डावातील पडाव करण्यासाठी मित्रांनो मळण संघ गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी करतोय पडाव करण्यासाठी मित्रांनो भातगाव संघ. दरम्यान पुढचा सुरेख चेंडू कनेक्ट झाला. चेंडू गेला गोईंग गोईंग गॉन. शिवछत्रपतींचा छावा. पंच कळवतात या ठिकाणी या 6 धावा. षटकाराच्या साहाय्याने संघ पुढे सरकला. कमॉन डीजे. डॉन मयू डॉन म्हणजेच भातगावचा डॉन ऑन फायर. पांड्या ऑन फायर. सुरेख चेंडू हवेत असेल. एक धाव
क्षेत्ररक्षण खराब होत आहे. नक्कीच एक धाव पण पुन्हा दुसऱ्या धावची आवश्यकता आहे का? आहे. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण करतायत मित्रांनो. कुठेतरी मित्रांनो गोलंदाजी मार्क वरती आलेला गोलंदाज प्रथमेश महागडा ठरतोय का? 2 चेंडूमध्ये 8 धावा देतोय. संघ पोहोचतोय या ठिकाणी 18 या धाव संख्येवरती. म्हणजेच अजूनही जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता असावी भातगाव संघाला. अजूनही सामना 50-50 आहे. कमबॅक करण्याची ताकद आहे. शैलेश मुकनाक गोलंदाजी करण्यासाठी येणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो काय फलंदाजी पहा मित्रांनो. चेंड्याने बॅटचा संपर्क सुरेख करतोय. फाईन लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव पळून पूर्ण पांड्याला माहिती आहे की मी एकेरी दुहेरी धावसंख्येनं जर सामना पुढे सरकवला तर सामन्यामध्ये मित्रांनो अजूनही जान आपण ठेवू शकतो. आणि ही जान मित्रांनो ही ताकद पांड्यामध्ये आहे. पांड्याला माहिती आहे मी माझ्यामध्ये ती ताकद आहे. मी फटकेबाजी करू शकतो. पण मोक्याच्या क्षणी मला एकेरी दुहेरी धावसंख्येनं सामना पुढे ढकलणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारचा सामना मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू मित्रांनो पहा. चकवा देणारा चेंडू होता. जर का 6 चेंडूवरती 6 धावा जर या ठिकाणी ठेवण्यात आल्या तर शेवटचा गोलंदाज असेल शैलेश मुकनाक मित्रांनो. आवर्जून सांगतो 2 वर्ष मित्रांनो क्रिकेट पासून लांब होता परंतु त्यानं जो कमबॅक केलाय ना तो सुरेख कमबॅक केलाय. म्हणजे जर भातगाव संघाला जर इथं गोलंदाजीवरती जर तुटून पडायचं असेल तर अविनाश याच्या गोलंदाजीचा समाचार घेणं गरजेचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू असेल भातगावसाठी अविनाश याच्याकडून. सुरेख चेंडू काय गोलंदाजी पाहायला मिळते बा. कमबॅक केले. आग उगलनेवाली गोलंदाजी मित्रांनो पहा. काय गोलंदाजी कमबॅक करतोय. कभी तेरी कभी मेरी कभी खुशी कभी गम वाला मुकाबला बीच मैदान में जारी. आई जुगाई देवी भातगाव या संघाने जर 3 बॉल 3 षटकार मारले तर संदीप हुमने साहेब यांच्याकडून 301 रुपयाचं पारितोषिक मित्रांनो जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकार लागू शकत नाहीत. सुरेख चेंडू मित्रांनो पहा. कुठेतरी सामन्याचं चित्र पलटताना दिसतंय. जर का पांडे याच्या बॅट मधून 1 षटकार आला नसता तर भातगाव संघाला मित्रांनो इथं कुठेतरी अडचणीला तोंड देणं गरजेचं झालं असतं. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट पाहिलेलं आहे. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असते. त्यावेळेस मित्रांनो 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सामन्यासाठी एकदा टाळ्या वाजू द्या मित्रांनो. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. रुग्णसेवक चषक संतोष जैतापकर वैद्यकीय टीमच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित आहे. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. शैलेश मुकनाक वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थोडा थांबतो. वेळ जाऊ देतो आणि तदनंतर बाहेर पडतो. तोच दरारा आणि ती दहशत घेऊन चला सामना चालू करा. या ठिकाणी मित्रांनो आपण YouTube लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा खेळवतोय. स्कोरर या ठिकाणी आहेत. आपल्याला प्रत्येक चेंडू मागे गणिती सूत्र सांगतोय. धावतं मित्रांनो समालोचन आम्ही करतोय. आणि नक्कीच मित्रांनो ही स्पर्धा एक योग्य रीतीने चांगल्या पद्धतीने पार पडताना दिसते. दरम्यान अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय मळणगावचा वंडर बॉय शैलेश मुकनाक. चला पाहूया 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. काय घडणार काय बिघडणार. नक्कीच स्ट्राईकला आहे तो डॉन म्हणजे पांडे. आणि पहा मित्रांनो सुरेख गोलंदाजी. अचूक चेंडू होता. चेंडू सीमा पार जातो का. क्षेत्ररक्षण होतंय आणि चेंडू पार. चौकार मिळतोय का. पंचाने आपला निर्णय कळवायचा आहे. या चेंडूवरती किती धावा मिळतायत. 2 धावा पळून पूर्ण केल्या आहेत. 2 धावांनी संघ पुढे सरकला. संघाची धाव संख्या जाऊन पोचते मित्रांनो
21 या धाव संख्येवरती, म्हणजेच 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. शैलेश मुकना कशा प्रकारे गोलंदाजी करणार, तर पांड्या या 5 चेंडूमध्ये एक षटकार लगावून आपल्या सामन्यामध्ये विजय आणून देतो का? कमबॅक करण्याची ताकद कुणामध्ये आहे मित्रांनो? फलंदाज ताकदीचा आहे, गोलंदाज सुद्धा ताकदीचा आहे. दरम्यान सुरेख चेंडू आणि चेंडू पार, सीमा पार, षटकार. दोन्ही संघांचा मनपूर्वक आभार मित्रांनो, आपण या स्पर्धेमध्ये आलात. सतीश दादा यांना मी विनंती करतोय, त्यांनी मुख्य मंचावर यायचं आहे. साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि खरं दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या वैद्यकीय टीम कडून तुला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. तुला मुख्य रंगमंचावर येण्याची विनंती करतोय. धन्यवाद. आवरे संघाला विनंती करतोय, त्यांनी त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे.